अंधारगाथा आपल्या या हॉरर मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर आजची कथा अशी की एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नवीन बॅच नुकतीच आली होती. नवीन फेसेस, नवीन स्वप्न आणि त्याचसोबत सेमिस्टर एक्झाम अचानक डोक्यावर येऊन बसल्या. त्या बॅचमध्ये एक मुलगा होता, गरीब घरातून आलेला, शांत, स्वतःपुरता राहणारा. पण इंजिनिअरिंगचं मॅथ्स त्याच्यासाठी नाईटमेअर बनलं होतं. कितीही प्रयत्न केला तरी काहीच समजत नव्हतं. त्याने क्लासमेट्सला विचारलं, पण कोणी मदत करायला तयार नव्हतं. स्ट्रेस, एन्झायटी आणि अपयशाची भीती हे सगळं चालू असताना एक दिवस तो कॉलेजच्या जवळच्या गेटजवळ बसला, पूर्णपणे तुटलेला आणि विचार करत. तेवढ्यात एक सिनियर त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला. मॅथ्स अवघड जातं ना, असं तो म्हणाला आणि हलकसा हसला. मी शिकवतो तुला, तू पास होशील. आणि मग ठरलं तर तसं. त्या दिवशीपासून रोज कॉलेज सुटलं की तो सिनियर त्याच्या रूममध्ये जाऊन त्याचा अभ्यास करून घेऊ लागला. तो सिनियर खूप शांत, कमी बोलणारा, पण मॅथ्स एकदम क्रिस्टल क्लिअर शिकवणारा. डेज गेले, एक्झाम डे आला, पेपर एकदम स्मूथ गेला. आणि आता रिझल्टची वाट पाहत असताना त्याला वाटलं त्या सिनियरला आपण थँक्स म्हणायला पाहिजे. तो सगळीकडे शोधू लागला. सर्व सिनियर बॅचेस, हॉस्टेल, क्लासरूम सगळं शोधलं, पण तो कुठेच सापडला नाही. थकून तो गेटजवळ बसला आणि समोर पाणीपुरीवाला होताच. तो म्हणाला, काय झालं, कोणाला शोधतोयस? तो म्हणतो, सुहास दादा, सिनियर माझा, त्यानं मला मॅथ्स शिकवलं. तो नाही का रोज माझ्यासोबत फिरत होता. पाणीपुरीवाला अचानक सिरियस झाला. तो कसा दिसतो? साधारण 6 फूट, सावळा, ग्रे कपडे, हातात बुक्स. तुम्ही बघितला नाही का माझ्यासोबत? पाणीपुरीवाला थोडा थांबला आणि हळू आवाजात म्हणाला, अरे तो सुहास. काही वर्षापूर्वी तुमच्यासारखा इथे शिकायचा. मॅथ्सवर जीव होता त्याचा. पण काय काका? पण एक दिवस याच गेटसमोर ट्रकने उडवला त्याला, तेव्हा त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या मुलाच्या हातातून पाणीपुरीची प्लेट खाली पडली. त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट घुमत होती, मला शिकवलं. मग तो कोण होता? काही लोक मरत नाहीत, ते फक्त त्यांचं अपूर्ण काम पूर्ण करायला परत येतात. अशा अजून खऱ्या हॉरर स्टोरीज ऐकण्यासाठी फॉलो करा अंधारगाथा चॅनलला. आणि तुमच्या स्टोरीज असतील तर त्यासुद्धा शेअर करा आमच्यासोबत.